राज्यातल्या बहुतांश भागात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळालाय। पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भाला पावसानं झोडपून काढलंय। मुसळधार पावसानं जालना, बुलढाण्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। पाहूयात याचा आढावा। यंदा लवकर धडकलेल्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह विदर्भातही दाणादाण उडवून दिली आहे। या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी शिरल्यानं लोकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागलाय। या पावसामुळे शेतीवरही मोठा परिणाम झालाय। कुठे कांदा तर कुठे ऊस, डाळिंबाच्या पिकांची या पावसानं नासाडी केली आहे। जोरदार पडलेल्या पावसानं नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातूनही अश्रूंचा बांध फुटलाय। तर काही ठिकाणी सखल भागात भरलेल्या पाण्यातनं जीवघेणा प्रवासही पाहायला मिळतोय। ही दृश्य पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या करंदी ओढ्यावरची आहेत। करंदीजवळ ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे बाईकस्वारांना या पाण्यातनंच प्रवास केलाय। आंबेगाव तालुक्यातनं वाहणाऱ्या घोड नदीला पहिल्याच पावसात पूर आलाय। गेल्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे पाणलोट क्षेत्रामध्ये सुद्धा पाऊस झालाय। त्यामुळे घोड नदी दुतर्फा भरून वाहते। इंदापुरात पद्मावती देवीच्या मंदिराच्या गाभाऱ्यासह सभामंडपात पावसाच्या पुराच्या पाण्याचा शिरकाव झाला। त्यामुळे मंदिराच्या आतील गाभाऱ्यासह संपूर्ण सभामंडपाचा भाग पुराच्या पाण्याने वेढला गेलाय। इंदापुरातील ही डाळिंबाची बाग पहा। रासकरमळा परिसरात नीरा नदीचं पाणी शेतकऱ्यांच्या डाळिंब बागांमध्ये शिरलंय। डाळिंबाच्या बागेत अक्षरशः गुडघाभर पाणी साचलंय। त्यामुळे लाखोंची गुंतवणूक या डाळिंबाच्या बागेसाठी करण्यात आली होती। त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातली ही केळीची बाग। ढोकरीतील महादेव बंडगर शेतकऱ्याची 4 एकर केळीची बाग अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहे। शेतकऱ्यांचं जवळपास 20 लाखांचं नुकसान या जोरदार पावसामुळे झालंय। बार्शी तालुक्यातील सौंदर्य या गावातील खजुराच्या बागेचंही मोठं नुकसान झालंय। खजुराच्या 200 झाडांवरची फळं तुटून पडली आहेत। बार्शी तालुक्यातल्या आगळ गावात कांद्यांचं मोठं नुकसान झालंय। या पावसामुळे उन्हाळी कांदा पावसाच्या पाण्यात भिजलाय। सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागाला पावसानं झोडपलाय। जोरदार पावसामुळे येरळा नदीला पूर आलाय। खानापूर तालुक्यातल्या वाझर गावातला येरळा नदीवरचा बंधारा त्यामुळे ओव्हरफ्लो झालाय। बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यासाठी जेसीबीचा अक्षरशः वापर करावा लागलाय। सांगली शहरातही जोरदार पाऊस बरसलाय। त्यामुळे या पावसाचा आठवडी बाजाराला मोठा फटका बसलाय। बाजारात पाणी घुसल्यानं भाजी विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती। तिकडे कोल्हापूरच्या इचलकरंजीत कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। कृष्णा नदीवरील बंधारे पाण्याखाली गेलेत। कोल्हापुरात घाट माथ्यावर पाऊस सुरूच आहे। नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन जिल्ह्यातील 12 बंधारे चक्क पाण्याखाली गेलेत। आणि या सलग पडणाऱ्या पावसामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील राजापूर बंधाऱ्यावरून सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागलंय। साताऱ्याच्या खटाव तालुक्यातल्या नेर तलावाच्या सांडव्यावरून सुद्धा पाणी वाहू लागलंय। खटाव आणि माण तालुक्यासाठी हा महत्त्वाचा ठरणारा नेर तलाव आहे। उत्तर महाराष्ट्रात सुद्धा अशीच परिस्थिती पाहायला मिळतेय। येवल्यात मुसळधार पाऊस कोसळतोय। सततच्या पावसानं जमिनीत ओलावा निर्माण झाल्यानं देशमाने गावातील 60 फुटी खोल विहिरीचा कठडाच कोसळलाय। त्यामुळे शेजारीच साठवून ठेवलेला कांदा विहिरीतल्या पाण्यात जाऊन पडला। त्यामुळे बाबासाहेब आवटे या शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालंय। लवकर दाखल झालेल्या पावसानं अहिल्यानगरमधलं पहिलं धरण मे महिन्यातच भरलंय। अकोला जिल्ह्यातल्या हरिश्चंद्रगड परिसरात आंबीत धरण उन्हाळ्यातच ओव्हरफ्लो झाल्यानं मुळा नदी प्रवाहित झालीय। खडकी, खंडाळा, अकोळनेरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। तर वालुंबा नदीलाही पूर आल्यानं वाळकी गावातला पूल पाण्याखाली गेलाय। पुलावरील रस्त्याचा भाग पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलाय। पुरात वाहून आलेली झाडं जेसीबीनं बाजूला करण्यात आली आहेत। जोरदार प्रवाहामुळे नदीकाठची दुकानंही वाहून गेली आहेत। खंडाळा गावातल्या शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे पिकं आणि विजेचे खांबही भूसपाट झाल्याचं पाहायला मिळालं। तिकडे झाडं उन्मळून पडली आहेत तर काही झाडं पुराच्या पाण्यात वाहूनही गेली आहेत। तर मराठवाड्यात सुद्धा जोरदार पावसानं अक्षरशः झोडपून काढले। जालन्यातील गोलापांगरी या शिवारातील दुधा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। बदनापूर तालुक्यातल्या काही गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडलाय। इथल्या नदीला मे महिन्यातच पूर आल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे।
ढगफुटी सदृश्य पावसामुळे छोपटेश्वर या गावात नव्यानं बांधलेली शेतकऱ्याची विहीर ढासळली आहे. ढासळलेल्या विहिरीचा पंचनामा करून तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकऱ्यांना केली आहे. बदनापूर तालुक्यातल्या बाजार वाहेगाव यासह वाकुळणी तर अंबड तालुक्यातल्या देशगव्हाण आणि माहेर भायगावात सुखना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. काल पडलेल्या पावसामुळे पहिल्यांदाच या भागात पूर आल्याचं बोललं जात आहे. धोपटेश्वर गावातील शेतकरी संतोष वरकडांच्या मोसंबी बागेचं या पावसामुळे मोठं नुकसान झालंय. काल पडलेल्या पावसाचा मोसंबीच्या बागेला मोठा तडाखा बसलाय. यात लाखोंचं नुकसान झालंय. जालन्यातल्या पूरग्रस्त भागाची जिल्हाधिकारी आणि भाजप आमदार नारायण कुचेंनी पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली आहे. बीडच्या गेवराई तालुक्यात शेतकरी वाहून जातानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणारा हा शेतकरी अगदी थोडक्यात बचावलाय. तिकडे लातूरात मुसळधार पावसामुळे सखल भागात लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं. नागरिकांवर रात्र जागून काढण्याची वेळ आली होती. अमरावती जिल्ह्यात 28 दिवसांपैकी 22 दिवस पाऊस झालाय. इथल्या शेतात चिखल आणि पाणीच पाणी पाहायला मिळतंय. शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व शेतीची मशागतही यामुळे थांबवली आहे. खरीप हंगाम उशिरा सुरू होणार का अशी भीती आता शेतकऱ्यांना भेडसावतीये. बुलढाणा जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलंय. पूर्णा नदी मे महिन्यातच प्रवाहित झाली आहे. नदीकाठी असलेल्या विटभट्टी परिसरातही पाणी शिरलंय. तिकडे शेवगाव संग्रामपूर रस्त्यावर जोरदार वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली आहेत. अनेक ठिकाणी विद्युत खांब आणि तारा रस्त्यावर कोसळल्यात. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.